संबळ सदस्य नोंदणी करायचे याचे बुक आपण तयार करतो. आपल्याला पीएलए तयार करायचं सुरुवातीलाच मार्गदर्शन केलं. पीएलए आपले नुसते कागदावर होते, कलेक्टरची परवानगी आपण घेतलेली नव्हती. ती सुद्धा योजना आपल्याला वापरली. मान्य होती त्याला जेवढ्या सीट शिवसेनेला लढायचं सांगितलं तेवढ्या त्यांनी अनेक घेतली. पण तुम्ही सांगतो या 9च्या 9 विधानसभा मतदारसंघात 100% तयारी आपल्याला करायची का नाही? हो का नाही? आपण या 9च्या 9 विधानसभा या संभाजीनगरच्या ताकदीने लढू शकतो. ठीक आहे, लोकसभेमध्ये काही कारण असेल आपल्याला अपयश आलं, पण तुम्हाला असं वाटतं या अपयशातून येणाऱ्या विधानसभेमध्ये आज हे गद्दार खूप माजलेले, माता बहिणी यांना दिसत नाही, यांना या पद्धतीने हे काम करतात, त्यांना माता बहिणी दिसत नाही, यांना शेतकरी दिसत नाही, यांना बेरोजगार तरुण दिसत नाही. आज पोलीस भरतीची परीक्षा आहे, काही व्यवस्था तिथं नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी परीक्षा आहे, काही व्यवस्था तिथं नाही. आणि या सगळ्या स्थितीमध्ये या राज्य सरकारचं पापाचा घडा भरलेला आहे. आणि ज्यावेळेस या राज्य सरकारचा पापाचा घडा भरलेला आहे त्यावेळेस मला वाटतं मतदार तुम्ही श्रीकृष्ण या पापाच्या घरात या राज्य सरकारला बुडवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पुढाकार घ्यायचा आहे. मागच्या 1995 असेल, 90 असेल, मागच्या वर्ष असेल, 2019 या मराठवाड्यात आपण 95 ला 14 जागा जिंकल्या होत्या. मागच्या वेळेस आपण 12 जागा जिंकल्या होत्या. आपण सगळे मिळून आज आपण सगळीकडे आलेलो आहे. विधानसभेचं रणशिंग आपण या संभाजीनगरातून बघतोय. ही संभाजीनगर संताची भूमी आहे, ही संभाजीनगर आंदोलनाची भूमी आहे. आणि ज्यावेळेस मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर शिवसेना आली ती या संभाजीनगरात 1985 ला आली होती, लक्षात ठेवा. आणि म्हणून 1995 ला 14 जागा आपण हाय्या जिंकल्या होत्या. म्हणून आज उद्धवजी ठाकरे साहेब येणाऱ्या विधानसभेत या 14 जागेचा आकडा हा मराठवाडा पार केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या सगळ्यात जास्त वाटा संभाजीनगरचा असेल अशा प्रकारचा संकल्प आज आपण केलेला शिवसंकल्प आपण करायचा आहे. हा संकल्प करत असताना आज अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राजू शिंदे भारतीय जनता पार्टीचे जे उपमहापौर राहिलेले हे आज जवळपास भारतीय जनता पार्टीचे 5 नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे 5 नगरसेवक, 1 जिल्हा परिषद सदस्य यांना सोबत घेऊन आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे जिल्हा तालुका पदाधिकारी यांना घेऊन शिवसेनेत प्रवेश करतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अक्षय सुदामराव सिसोदे, अमर बाबासाहेब सिसोदे, भूषण काशीनाथराव सिसोदे हे पैठण तालुक्यातील ज्यांनी या पैठण तालुक्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. अनेक शिक्षण संस्था त्यांच्या आहेत. सुदामराव सिसोदे जे कारखान्याचे चेअरमन होते, त्यांचा कारखाना हे सांभाळत आलेले आहे. आणि हे अक्षय सिसोदे, अमर सिसोदे, भूषण सिसोदे पैठण तालुक्यातील एक मोठं प्रश्न आहे, पैठण तालुक्यातील एक मोठी ताकद आहे. त्यांच्यासोबत सुद्धा मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आज शिवसेनेत सहभागी होत आहेत. बीआरएसचे सुद्धा अशोकराव महापुरे, सुधाकर चांदणे, आरपीआयचे अशोक गवळे, परमेश्वर दंगे ही सुद्धा मंडळी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. यानंतर एक रिटायर्ड डीवायएसपी लोणारकर साहेबांच्या सुनबाई स्वाती विश्वजित लोणारकर या सुद्धा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणारे अजितदादा पवारच्या गटाचे सरचिटणीस प्राध्यापक पंडित क्षीरसागर हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचप्रमाणे लोक जनशक्ती पार्टीचे विजयकुमार दाभाडे त्यांचे सहकारी सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अशोक बापरे, सुधाकर चांदणे यांचं नाव मी सांगितलेलं आहे. त्यानंतर आशिष सूर्यवंशी, दीपक सिसोदे हे सुद्धा प्रवेश करत आहेत. त्यानंतर संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे अशोक गायकवाड आणि त्यांचे सर्व शेकडो सहकारी हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मला वाटतं बऱ्याच जणांची स्वागताची इच्छा आहे. बऱ्याच जणांचे अनेक या ठिकाणी शिवसैनिकांनी बराच मोठा संकल्प केला आहे. प्रफुल्ल मालानी जे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत, हे चेंबर ऑफ कॉमर्सच्या महाराष्ट्राच्या कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. एक शिल्पा शेरगाणे हे आपल्या शिवसेनेच्या काम करणाऱ्या महिला नेत्या आहेत. या जिल्हा हायकोर्टाच्या वकील संघात उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. म्हणजे शिवसेना या सगळ्या क्षेत्रामध्ये चेंबर ऑफ कॉमर्स असेल या सगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करते. मी आज जे प्रवेश करणारे शिवसैनिक हे भारतीय जनता पार्टी, बीआरएस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई या